2006 साली ज्यावेळेला मी पहिलं महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केल्यानंतरचं पहिलं भाषण ज्यावेळेला मी इथून केलं होतं, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं, ज्याच्यावरती अनेक लोकांनी चेष्टा केली. मी म्हटलं होतं की माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी हा जीन्स घालून ट्रॅक्टरवरती बसलेला मला शेतकरी मला अपेक्षित आहे, हवा आहे भविष्यात. पासून ते युग सुरू झालं होतं. आज या जगामध्ये सगळ्यात तरुण जर देश कुठचा असेल, तरुण, तो आपला भारत देश आहे, हिंदुस्थान आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरिका आहे, ना जपान आहे, ना अजून कुठचा देश आहे. आज फक्त भारत तरुण आहे. या तरुणांना, या तरुणींना शिक्षणाची गरज आहे, चांगल्या शिक्षणाची गरज आहे, तंत्रज्ञानाची गरज आहे, उत्तम नोकऱ्यांची गरज आहे, उत्तम व्यवसायाची गरज आहे, त्याच्यासाठीच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्याच्यासाठी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आता काम केलं पाहिजे. आता जवळपास 18 वर्षातली निघून गेली, उरली फक्त 10 वर्ष. 10 वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर व्हायला लागणार. तरुणांची संख्या कमी होणं, माजी नरेंद्र मोदी यांच्याकडनं आज अपेक्षा आहे की बाकी सगळं सोडा, या तरुणांकडे, या भारतातल्या तरुणांकडे पहिल्यांदा लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे, हेच ते भविष्य आहे.